थांब थांब तैसा नाही, ऐसा या अँगलमध्ये रे, ऐसा ऐसा पिऊन बघ, पिऊन बघ. आता चव आली त्याला. रिसाइकल होता है क्या? वो केवल हर भी स्टील पे ना आप वॉश करके लगा सकते हैं. ठीक है, प्योरिटी चेक होएगा. आता झोप उडेल माणसाची एकदम प्रॉपर. नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ ब्लॉग नाही, नॉर्मल ब्लॉग नाही, डेली ब्लॉग नाही, काहीच नाही. आज दुपारी ब्लॉग तर बनवायची इच्छा नव्हती, पण आज दुपार झालेली, दुपारी जेवलो नाही तर मला लागलेली भूक. तर मी आणलेलं म्हणजे काहीतरी खायला असं ब्रेड आणलेलं आणि बटर आणलेलं आणि चीज आधीपासून फ्रीजमध्ये होतं. मी काहीतरी बनवणार होतो, मग बनवतो तर शूट करू असा माझा विचार झाला, म्हणून मी हा ब्लॉग चालू करतो. मी खायला मला भूक लागलेली, भाजी होती म्हणून जेवलो नाही. मी काहीतरी बनवणार होतो, काहीतरी बनवतो मग ब्लॉग बनवला असा माझा विचार झाला. आताच एक विषय बाळाची वय, तर आताच एक शॉर्ट्स पण शूट केली, छोटीशीच आहे, 9 सेकंदाची असेल, 10-9 सेकंदाची. ती तुम्ही बघा, आजच येईल. आज म्हणजे ब्लॉगच्या एक दिवस आधी येईल, म्हणजे ब्लॉग आज आला मग काल आलेली शॉर्ट्स, असं समजा. मी नीट बोलतो ना, समजलं ना तुम्हाला? ठीक आहे, जाऊ दे. येतो ही बटर आणि चीज. बटर तर आज आणला, चीज आणलेला आणि लसूण सोडून ठेवले. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल मी काय बनवणार आहे. मी जरा स्टँड आणतो म्हणजे तुम्हाला नीट दिसेल काय करतो काय नाही करत. मग मी फोन वापरत बसले, काम घेतला नाही माणसानं, अशी बिनकामी माणसं फोन वापरत बसतात. ब्लॉगमध्ये बघल तर तिला समजेल. आत्ता मी काय बोलत माहिती नाही, जेव्हा ब्लॉग बघल तब मेरा मौत का नंगा नाचोगा. चला मी तुम्हाला दाखवतो, थांबा जरा नीट कॅमेरा सेटअप करून द्या. ही आहे कोथिंबीर, तिला धनिया बोलतात ना हिंदीमध्ये, हिंदी नाही मराठीमध्ये सांगतो तुम्हाला. कोथिंबीर आणि लसूण जरा जास्तच शिजलं म्हणजे करपलं प्रॉपर. टाकलं याच्यात बटर, बटाटा कोल्हा, चम्मच आता तुम्हाला दाखवतो कसा एकदम प्रॉपर तो गार्लिक ब्रेडचा मसाला तयार झाला. वाजते एक नंबर होते, हे बघा एकदम प्रॉपर. असा काहीतरी तुम्हाला बनवायचा आहे, मग तुमचा गार्लिक ब्रेड नीट लागेल. नाही तर बघूनच तोंडाला पाणी आलं. पण नीट काढ दे एक साईडला. आपला मटेरियल बनवून झालेलं आहे. मी आता ब्रेड असेंबल करू आणि त्याच्यावर बटर लावून आपण त्याला टोस्ट करू. हे बघा कशी आलशी माणसं, बघा कशी जेवतान लगेच अख्खी दुपार झोपून काढतान, मग संध्याकाळी उठाल परत लगेच जेवल, परत लगेच झोपल, परत सकाळी उठल 10-12ला, परत जेवल दुपारी, परत झोपल. ऐसा असते यांचा दिवस. बघला एकदा व्हिडिओ संपून दे, मम्मी डायरेक्ट हमला करायला वाटते माझ्यावर. काल मटेरियल आपला बनून झालेलं आहे. आपण आता ब्रेड असेंबल करू, म्हणजे जो ब्रेड लावून त्याला टोस्ट करू आणि खाऊ. ही व्हिडिओ ब्लॉग नाही, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, आता टाइमपास व्हिडिओ आहे. मी दुपारी काय मी जेवलो नाही, माझी खायची इच्छा झाली, मग मी ब्रेड आणला, बटर आणला, चीज तो होता, मी ते बनवायला घेतला. आता टाइमपास म्हणून मग बनवत होतो, शूट पण करू असा विषय. कॅप्रे नुसतं के करते आवाज. सुखाशी शांतीचे बसून बनले त्या माणसं. तर गार्लिक ब्रेड तर बनवू, पण गार्लिक ब्रेडचं बघाय तर पियाला पाहिजे ना, म्हणून पियाचं माझं असं म्हटलं होतं का एक स्मूदी बनवू. ड्रायफ्रूट आहे, खजूर आहे आणि दूध पण आहे, मग त्याची आपण एक स्मूदी बनवू. मग आपण एक स्मूदी बनवू, थोडीशी 1 ग्लास अशी पण पुरेल एवढी. त्याच्यात मी आधी ड्रायफ्रूट काढून घेतो. खजूर तर इथंच आहे, मम्मीने लपून ठेवला का, कोणाला समजायला नको. हिला वाटते मला माहितीच नाही, मी तो देखील नाही, सगळं कोपऱ्यानं माहिती आहे.
खजूर वजूर काढून घेऊ. ड्रायफ्रूट पण आहे, पण ड्रायफ्रूटचा ना एक लफडा आहे. ड्रायफ्रूट ना माझे रोस्टेडवाला याचा ते खारट नाही लागलं पाहिजे असं मला डाऊट आहे. माझ्याकडून नुसते काढतो ते सोलायला टाईम नाही. ते गोव्यावरून आणलेलं ना ते म्हणजे सोलायला टाईम नाही. याच्याशी चाललं मला असं वाटते. मम्मी जी खार नाही ना लागणार दुधात मिक्स करून असं पिलं तर. हे जी स्मूदी बनवली तर जरा ना तेवढी चालत. ठेवा ना ते कसं हे करतो काय करायचं पिवाला मिक्सर घेतलेला आहे. मिक्सरमध्ये आपण टाकू आधी हे ड्रायफ्रूट जे मी काढून घेतलेत. असे खराब काय होते रा 1 मिनटं असं खराब होते ना डोका भेटते मला. हां ते टाकून घेतलं. याच्यात टाकू आपण खजूर ना साफ करतो थांबा. तर खजूर टाकलेलं आहे. आता याच्यात आपण साखर आणि दूध टाकू. साखर इथं वरती असते. 1 मिनटं कॅमेरा असा फालतू आणि कसा क्लिअरिटी दिली बघा. ब्लर होतं इथं ठोक होते. 1 मिनटं चेक करू दे. आता बघा नीट दिसतो का. साफ करून आणलं ठीकच दिसत असेल काय माहिती काय. हां तर याच्यात साखर टाकून देऊ. 1 2 बस 2 चम्मच. 2 चम्मच जास्ती नाही आले पाहिजे. एकटाच तर पिणार आहे कोण तुम्ही म्हणून थोडा हलकाच बनवलं. इथे जर आपण दूध टाकू. दूध एकदम फुल फॅटवाला कसा हे बघा. ही साई दिसते का याच्यावर. योवाला दूध वापरू एकदम प्रॉपर. आपली स्मूदी तयार झालेली आहे. अशी जोरदार लागते ना. ही तो नंबर आहे. मम्मीला टेस्ट करायला ही जराशी पिऊन बघ कशी लागते. खतरनाक लागते ना. ड्रायफ्रूट न 2 खजूर मग लागलच ना. आवरा काही पण टाकलं छान वाटतं. खतरनाक लागते खतरनाक. तुला काही ब्रेडला मी ते बटर लावला आणि हलका पॅनला पण तेल टाकले आणि पप्पानी इथे चहा पण ठेवले. संध्याकाळचा टाईम झाला ना आता. मग याला हळू रेवून दे काय करत नाही काय करायची खाली फुकट नको. त्याच्यावर टाकतो ही ब्रेड. 4 वाजतात. याला असंच आपण टोस्ट करू मग स्मूदीचे बघ कुठकालू एवढी पिऊ तेवढी कमी वाटते. हे बघा 4 मी रेडी केले. आता 2 लावलं. 2 कशाला लावलं कारण की ते नीट मध्ये पुरत नव्हतं प्रॉपर म्हणून 2 लावलं. 2च्या सेटमध्ये सगळं तयार करू. सगळे एक साथ बसून आपण खाऊ. तोपर्यंत होईल. करकर आवाज येते का. इथे ना आलाच पाहिजे. व्हिडिओ बंद होती थांब आयलो. काय फालतूगिरी राहिली आवडी. व्हिडिओच बंद होती चालूच नव्हती. काय करते व्हिडिओच बंद फालतूगिरी. अजून 2 लावलं. चहा ठेवले पप्पाने. असं दूध हां ब्रेड आणि चहा तयार. चला अरे किती खायचं. चल बंद चल नको खाऊ मग चल मत खाऊ. पप्पांनी प्लेटी सजवली. चला जाम तुमचा आराम दिला. चला 5वीला आलो इकडे बोलवायला. बघितलं ना आमच्या मम्मीचे केवढे लाड असतात. बघला ना आमच्या मम्मीचा किती लाड असतात. तोंडाशी ऐकलं ना मी बोलत नाही. मम्मी ही तोंडाशी आम्हाला दोघांना कामाला लावते. मम्मी स्वतः बसते आराम करत. फायनली काय जो लास्ट आहे संपलं सगळं. ब्रेड सगळं म्हणजे दिशू आणि बाबूला ठेवले. हे ब्रेड हो 1 नंबर. याला आता आपण सॉसच्यावर बघा. सॉस नाही यू कांट सी इट.
जाम लागला 2 वेळा लागला मला वाटलं दुसऱ्या वेळेला नाही लागणार पाणी आला डोळ्याचं नाही चल चल अरे चल चल अरे पाणी पण आणतो चल तुला नको मी इथेच अरे नको नको आणतो चल नको रे मग मला आदत लागली ही माझी स्मूदी ही बघायची बघ आली बघा अरे छान कोण बटर गार्लिक बटर टाकून मला खाते आवडतात शी यार अख्खी वाट लावली गार्लिक बटरची सॉस टाक काय खाऊन खाऊन आले चला मी चालत जा बरं आता अन्नाला ते गार्लिक ब्रेडचा अपमान करते असा अरे पण ते सॉस नाही मला आवडत जास्त अरे मग छान तरी नको डुबून खाऊ टेस्ट लागते टेस्ट तू वाट लावते यार गार्लिक ब्रेडची सुंदर वाटत खायला इव्हनिंगचं काय असते काय नाश्ता असते का काय असते काय तर खाऊन पिऊन आता जरा बसलो थोड्या वेळात मेडिकलला जायला नाही गेम डिलीट मारला बायली परत लगेच झोपायला लागला नाही नाही आता चहा खाऊन पिऊन जरासा पिऊन आराम आराम करते. करा हा पुन्हा हे करे उठून. एके जागेवर बसून बेडवर झोपून आराम करावा घोड्या अवकाळीची कुठे त्या बेडवर मी झोपली तर आवडी शुद्ध ना ती अशी रिअल मध्ये बोलतच नाही आता कॅमेरा चालू आहे म्हणून शुद्ध बोलते हो का हे बघा 2 वेळा असं केलं मला वाटलं नाही लागला झोमते आता तो जाम ते द्रुपाळ काकात मला माहिती आहे कलवेला राहतात रेल्वेमध्ये हा रेल्वेमध्ये ते टिशे टिशी आहेत हा. हा मग मग ते बोलायचे ही शहरातली कुत्रे आहेत ती कधी बोलायला म्हणजे ऐकणार नाही भाषेत एवढी सुंदर भाषा होती पण आपल्या तोंडांची शुद्ध भाषा सुटत नाही कवरी पण तो नीट बोल आपल्या तोंडांची आपलीच भाषा पण सुटत जिथे राहणीमान तशी येईल ना जिथे आपण ज्या मोहल्ल्यात राहतो ज्या एरियात राहतो तशीच भाषा येईल ना ती पण तरी पण आपण शुद्ध बोलायला गेलो आपले तोंड म्हणजे आग्रिकोल्यांच्या तोंडांची ना शुद्ध भाषा ना का सूट नाही होणार ते जेव्हा त्यांची प्रॉपर भाषा बोलताना ती त्यांना सूट होते तेव्हाच मजा येते बोलण्याने यार हा म्हणजे ती मनाला भिडून जाणारी भाषा असं असते. वाटते का काहीतरी बोलता आपण शुद्ध चांगली भाषा असं नाही मराठी शुद्ध भाषा वाईट भाषा आहे सगळ्यांची एकमेकांची भाषा चांगलीच आहे पण आगरी लोक आग्रिकोली लोकांची बोलतात त्यांची भाषा नाही कट आट टट आता तू बरेच जण कट म्हणजे काय माहिती का कट म्हणजे कुठे आणि आट म्हणजे इथे असा विषय आहे बरं आहे आणि यांगल म्हणजे या साईडला त्यांगल म्हणजे त्या साईडला फुल तुम्ही या कया कट जेलता जेलता म्हणजे केलेला कुठं गेलेला कट जेलता आणि अजून डुकराच्या शिवी आहे डुकरा अख्खा बोलू नाही शकत अरे काय डेंजर शिवाय आहेत म्हणजे तुम्ही ऐकणार पण एवढे डेंजर शिवाय आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एकदम खतरनाक मग ती माणूस समोरचा हसतच राहील अशा विषय भाषा कशी देवकरांची शिंगलं ना तुला शिंगलं ना हा ते शिंगलं ना, दखनी का दखनी नाही मग नाही दिवकरांची भाषा आहे दिवा दिवा हा ये आपला स्टेशन दिवा ऐरोलीचा दिवा. ऐरोली दिवा शिंगलेला म्हणजे सांगलेला तुला आत्या बोलते ना का आयला होता त्याला शिंगलता ना त्याला शिंगलता शिंगलेला सांगलेला काय 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 अजून नाही काय शिवाय कशासाठी पडाले जे वातावरण जिथलं जसं त्याच्यामध्ये जसं म्हणजे ढळत तशा त्या शिव्या तयार होत मग तू मग त्याच बोली भाषामध्ये येत त्या कधी कधी राग पण येतो त्या शिव्यांचा जो ज्याला राग म्हणजे रागातच बोलतात त्या अशा काही नॉर्मल बोलत नाही जेव्हा राग आर पार होतो तेव्हा बोलतात त्या शिव्या हा तेव्हा घालतात अशा डेंजर शिव्या ना का कानातून रक्त येईल कॉमेडी
आणि हसून हसून फोटो दुखतील तुमची 100%. अरे सिद्धू मिया इज गुड मॉर्निंग हियर, सो ही वेक अंडी अर्ली इन द इव्हनिंग. बच्चा माझा बच्चाचा बोचा असेल सिद्धू ना. मी नुसते कंपनीवाले त्रास देतात त्याला बिचाराला. एक दिवस मलाच फोन लावून दे बाळा तू, मग बोलते तुझ्या कंपनीवाल्यांबरोबर मी. मग गेम करते मम्मी त्यांचा बरोबर. अरे जरा टोन दाखव तुझा, असा सूर्यासारखा तुकडा दाखव चंद्राचा, जरा लोकांना बघून असा खुश होऊन दे. हा आता बघ ब्लॉग जेवढ्या पण पोरी बघतात त्या पोरी अशा पडतील तुला बघून. हे जरा नाक नीट कर शेंबूर पडते. यो बच्चू नाही, यो पहिला ब का तो बाकीचा शब्द आहे तो. तर चला आता जरा तयारी बियारी करू, मग जाऊन मेडिकलला. हा आलो. संध्याकाळ दाखवतो आमची इथून कशी दिसते संध्याकाळ. ही बघा आता सगळी लोक निघली, दुपारी सगळी दुकानं बंद. ते ॲक्वागार्डवाला आले. फिल्टर ही चेंज होएगा क्या फिर से? अभी किस चीज़ के लिए बोला था? कैंडल चेंज करने. अच्छा अभी मशीन बराबर चल रहा है ना? अभी बरोबर चल रहा है, अभी कुछ दिक्कत नहीं आ रहा. मागे काय झालेलं पाणी नीट 4 महीने हो नव्हतं. गया ना. हां बोल की गया था 3 से 4 महीने पे. मागे काय झालेलं पाणी निघत होता ऑटोमॅटिक, समजत नव्हता काय. पानी में कैसा आ रहा है? पहिला नहीं क्या वही प्रॉब्लम था ना. हाँ पहले तो प्रॉब्लम तो वही आया था ना. हम्म. एक गिलास दीजिए तो पानी चेक कर लो. ठीक है, प्यूरिटी चेक होएगा. ठीक है. टेस्ट आप लोग को बराबर लग रहा है ना? उतना कुछ फर्क नहीं आ रहा है. टेस्ट इतना पानी पीना ही चाहिए. इतने पानी में क्या है, मिनरल्स वगैरह बराबर रहता है. ज़्यादा डाउन करके पीने से मिनरल खराब कब होता है, कितने तक जाने के बाद? वो खराब जैसे कि 20 आ गया 15 आ गया ना, इतने टीडीएस का पानी नहीं पीना चाहिए. अच्छा. पीने में तो अच्छा लगता है, वो वो पानी मिनरल्स जो रहता है ना वो खत्म हो जाता है. बघा तो जुनावाला होता किंवा अख्खा खराब झालेला. खराब म्हणजे 3-3 महीने से बदला. 3-3 महीने में बदलना ही पड़ता है ना. क्योंकि पानी इधर का खराब है ना. रिसाइकल होता है क्या? वो केवल हर भी स्टील पे ना आप वॉश करके लगा सकते हैं एक 1 मंथ पे, बट उसके बाद इधर चेंज करना ही पड़ता है. आता झोप उडेल माणसाची एकदम प्रॉपर. राशनचं चावल आणलं दुपारी. हे बघा. चावल कमी खड्यात असते आणायचं. तांदळात म्हणजे खड्यात तांदूळ का तांदळात खडे हेच नाही समजत. मग काय. पण मला या नाही जमत. मम्मी आवरी शुद्ध करायला लावली. मम्मी आवरी शुद्ध बोलतच नाही. सिद्धू उठला. सिद्धू इज बॅक गाईस. सिद्धू इज बॅक. थांब तो ऐसा ना, ऐसा या अँगल मध्ये रे. ऐसा चल. इकडे सिद्धू. या पिऊन बघ. नक्का नको पिऊ का दिशूला पण ठेव. पिऊन बघ पटकन. आता चव आली त्याला. जडीबुटी ड्रिंक. दिशूला ठेव. आणि त्या बटर लाव, गार्लिक त्याच्यानं टोस्ट कर ना, खा ना. दिशूला पण ठेव. मला नाही, तू कर. हा तुझा तू बनव ना, खा. समजला ना.
चल मला काय करायचं, तुला खावायचं आहे नको खाऊ. मला पण मी खान त्याच्याशी, तुला 4 देईन तर त्याच्याशी 2 माझं. मायला हात दाखव, चावला डुबवलेलं का सिमेंट मध्ये. मग बघ, मी काय बघू तू बघ. अरे मी सांगते तुला, बघ सरकार किती स्वच्छ आणि स्वच्छ खडे देतात बघा आपल्याला शिजवायला खायला. याला ना, याला धवा, याला साफ करा ती मेहनत, मग नंतर दला त्याच्याने पटणी टाकावी जी, हा, तेव्हा ती कुठे रोटी तयार होईल, भाकर तयार होते. राईस जादा राईस, जा राईस का पप्पा, पेपर पप्पा पेपर पटणी. दिशूला ठेव, अख्खी पिऊ नको ती. जाऊन दे, देव बनवून देव, जाऊन दे. मी ऐसा कोणचं ऐसान बिसान ठेवत नाही, मी करून टाकतो. तर रेडी झालो मेडिकलला जायला. हा फिल्टर चेंज करून गेला तो. हा ना, 3 महिन्यांनी चेंज करायला लागते आपल्याला. याचं घाण बघा किती असेल. एक मिनटं, ही बघा, ही घाण असते. म्हणजे दर 2 किंवा 3 महिन्यांनी चेंज करायला लागते. तर त्या फ्रेश बी जाऊन चाललो मी मेडिकलला. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. मेडिकलवर जाऊन काय शूट बीट नाही करणार, मग घरी येऊन जेवून झोपणारच आहे. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईस, गुड नाईट नाही बाय.